दरम्यान रोहित आर्याच्या मृत्यूनंतर काय मतमतांतर होती पावत ग्राफिक्सच्या माध्यमातून। ओलीस ठेवलेल्या मुलांच्या सुटकेनंतर चकमक का झाली? बंदुकीची गोळी मारण्याऐवजी इतर पर्याय नव्हता का? रोहितच्या छातीमध्येच गोळी का मारली? पायावर किंवा हातावर गोळी मारणं शक्य नव्हतं का? रोहित एकटा असल्यानं त्याला तावडीत घेणं शक्य नव्हतं का? दरम्यान मुलांना ओलीस धरलं ही चूकच आहे। मुलांना काही केलं असतं तर अडचणीचं ठरलं असतं। पोलिसांची भूमिका योग्यच होती। माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही प्रतिक्रिया दिली। मला संपर्क साधायला जरी तयार असले तरी त्या बोलण्यामधून एखादं जर कुठे त्याला चुकीचं वाटलं असतं आणि त्यांनी मुलांच्या संदर्भात काय झालं असतं तरी मी स्वतःला माफ करू शकलो नसतो। त्याच्यामुळे ज्यांच्या हातात त्यांचे बिल काढण्याचे अधिकार आहेत त्यांच्याशी पोलिसांनी त्यांचा संपर्क करून द्यावा असं मी पोलिसांना सूचित केलं। दीपकभाई केसरकर ज्यावेळेला शिक्षण मंत्री होते त्यावेळेला त्यांनी किती प्रोजेक्ट सादर केले याची मला कन्फर्म माहिती नाही, परंतु रोहित आर्य ज्यावेळेला ज्या अर्थी सांगतोय त्या अर्थी शिक्षण खात्यातले करोडो रुपयाचे देणं आजही बाकी आहे। जसं युनिफॉर्मचा प्रयोग फसला त्यानंतर म्हणे त्यांच्या जावयाला ते युनिफॉर्मचा ठेकेदारी द्यायची होती, परंतु मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातल्यामुळे तो प्रयोग फसला। त्यामुळे शिक्षण खात्याचा बट्ट्याबोळ करण्याचं काम दीपकभाई केसरकरांच्या शिक्षण मंत्री पदाच्या कार्यकालात झालेलं आहे। दरम्यान पोलिसांनी स्वरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात रोहित आर्य जखमी झाला। रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी स्वरक्षणासाठी त्याच्यावरती गोळीबार केलेला होता। त्याच्यावरती उपचार सुरू होते, मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झालेला आहे।